तो काळ प्रचंड घडामोडींचा असा होता. देशातलं वातावरण बदलत होतं, रोज तापत होतं. भारताच्या मानगुटीला इंग्रजांचं राज्य अगदी घट्ट बसलं होतं. त्यांना नुसतं राज्य करून समाधान नव्हतं वाटत. इथल्या लोकांना चिडवायचं, लाजवायचं असं सारखं त्यांना वाटत होतं. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हिरक महोत्सव जगभर साजरा करण्याचे त्यांनी ठरवले. भारतामध्येही त्यांची योजना झाली. त्या काळी भारतात प्लेग नावाचा भयंकर रोग धिंगाणा घालत होता. घरोघर लोक मरत होते, गावे ओस पडत होती. प्लेगच्या मदतीला दुष्काळ आला होता. म्हणजे एकीकडे दुष्काळ होता आणि प्लेग रोग नुसता थैमान घालून बसला होता. लोकांची अन्नान्न दशा झाली. सरकारी अधिकारी उत्सव साजरा करण्यासाठी लोकांकडून पैसे वसूल करत होते. त्यांना काय त्याचं, लोक प्लेगने मरत नाही तर जगत, त्यांना त्याच्याशी काही पडलेलं नव्हतं बरं का. दिवाळीसारखे दिवे जाळत होते, मेजव्यांना झोडत होते. जनतेच्या अनंत जखमांवर जणू काही ते मीठच चोळत होते. तेजस्वी देशभक्त तरुणांना हे अजिबात सहन झालं नाही. त्यांच्या अंतःकरणात क्रोधाचे निखारे फुलू लागले. चाफेकर बंधूंच्या रूपाने एकदम भडका उडला. याचा सूड घेतलाच पाहिजे आणि आम्ही तो घेणार, असे चाफेकर बंधूंनी ठरवले. 22 जून 1897 मध्यरात्री मेजवान्या झोडून येणाऱ्या रँड व आयस्ट नावाच्या दोघा इंग्रज अधिकाऱ्यांचा या चाफेकर बंधूंनी वध केला. तुम्ही तो सिनेमा पाहिला असेल, 22 जून 1897 हा एक मागे मराठी सिनेमा येऊन गेलेला आहे. लवकरच हे चाफेकर बंधू पकडले गेले. त्यांना फाशीची शिक्षा झाली. त्यांनी वीरासारखे आनंदाने मृत्यूचे स्वागत केले. गळ्यात फाशीचा दोर पडल्यावर सुद्धा भारत माता की जय या घोषणेने त्यांनी स्वतःला फाशीच्या पिंजऱ्यात झोकून दिले. या सगळ्या गोष्टी विनायकाच्या भावनाशील अंतःकरणात खळबळ उडवत होत्या. तो सैरभैर झाला होता. हे सगळं पाहून त्याला चैन पडत नव्हतं. आग पेटवत होते. त्याच्या मनात वारंवार विचार येत होता, असे सगळ्या देशभर झाले पाहिजे. आमच्या देशाच्या या दुष्ट शत्रूंना जागोजागी ठेचलंच पाहिजे. पण हे करणार कोण, कसे? आपला सगळा समाज हा दुबळा आहे, भित्रा आहे, आळशी आणि मूर्ख आहे. या समाजात अधिक चाफेकर कुठून येणार? मग उत्तर येईल, मी ते काम करेन. चाफेकरांनी पेटवलेली मशाल मी विझू देणार नाही. शाळेत शिकणाऱ्या त्या बालविनायकाने चाफेकरांच्या बलिदानावर एक सुंदर फटका लिहिला. इंग्रज सरकारला जणू त्यांनी बजावले, दुष्टांनो, करा किती छळ करता तो. जितका तुम्ही छळ कराल तितकी त्या देशभक्त हुतात्म्यांची कीर्ती वाढेल. माफीचा साक्षीदार तो द्रविड म्हणजे काळाकुट्ट अंधार. त्या पार्श्वभूमीवर चाफेकरांचे यश म्हणजे एखाद्या तेजस्वी रत्नासारखे झळकते आहे.